कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सावरगाव चेडोबा आदिवासी वाडी येथील रस्ता चांगल्या स्थितीत दर्जेदार असतानाही पुन्हा तेच काम 14व्या वित्त आयोग निधीतून असल्याचं खोटे बनावट अंदाजपत्रक बनवत कर्जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता यांनी केलेल्या निधीचा गैरव्यवहार याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे। किरवली ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमताने कामाच्या नवीन निविदा काढून पूर्वीच झालेल्या त्या कामांचे पुन्हा बिल काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता। ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती। तर या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी या संदर्भात किरवली ग्रामपंचायत कार्यालयात लावलेल्या सुनावणी दरम्यान त्या ठिकाणी चेडोबा आदिवासी वाडी आणि त्या ठिकाणी असलेल्या वाढीव कामांचे अंदाजपत्रक बनवल्याचं कर्जत पंचायत समितीचे ज्युनियर अभियंता शिंद यांनी सांगितलं होतं। यानंतर चेडोबा आदिवासी येथील रस्त्याच्या कामांचं ग्रामस्थांसमक्ष मोजमाप करण्याचे निर्देश देण्यात आले। कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुरी यांनी अभियंता शिंद आणि उपअभियंता केदार यांना मोजणीचे निर्देश दिल्यानंतर त्यांनी चेडोबा आदिवासी येथील रस्त्याच्या कामांचं मोजमाप करताना लोकांच्या देणगीतून झालेल्या चेडोबा मंदिरासमोरील पटांगणाचं काम मोजण्याचा प्रयत्न करून दिशाभूल आणि फसवणूक करत निधीतून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। याबाबत या घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी याबाबतचे लेखी निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं जयेश साळोखे यांनी कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिलं असून रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे देखील हे निवेदन सादर करण्यात आलंय। कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मधील सावरगाव येथील चेडोबा आदिवासी वाडी या ठिकाणी ग्रामपंचायतने ग्रामनिधी वापरून जो पेवर ब्लॉकचा रस्ता केला होता आणि जे वाडीमधील अंतर्गत जे पेवर ब्लॉकचं काम केलं होतं तेच काम पुन्हा 14व्या वित्तातून असल्याचे खोटे बनावट आणि बोगस अंदाजपत्रक कर्जत पंचायत समितीच्या अभियंत्या श्रीमती शीद मॅडम यांनी बनवून किरवली ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्या कामाच्या पुन्हा निविदा काढून त्याच झालेल्या कामाचे पुन्हा बिल काढण्याचे प्रयत्न केले होते। ही बाब जेव्हा आम्हा ग्रामस्थांच्या लक्षात आली त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। तर याच्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी किरवली ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये याच्या संदर्भामध्ये जी सुनावणी लावली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या वाढीव कामाचे अंदाजपत्रक बनवल्याचे श्रीमती शीद मॅडम यांनी सांगितलं होतं। तर याच्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांच्या समक्ष त्या कामाची मोजणी करण्याचे निर्देश दिले होते। तर त्याच्यानंतर श्रीमती शीद आणि श्रीयुत केदार कर्जतचे उपअभियंता हे त्या ठिकाणी मोजणीसाठी आले असता त्यांनी किरवली आपले आदिवासी वाडीतील कामाचे मोजमाप करताना तिथं जवळच असलेल्या देवस्थानामध्ये जिथे भाविक भक्तांच्या देणगीतून जी कामं झालेली आहेत ते काम मोजण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी हजारो भाविक भक्त वर्षाकाठी येत असतात, लाखोच्या देणग्या पडत असतात, त्याच्या देणगीतून जे काम झालंय ते काम त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ शीद मॅडम यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी जे 14 वित्त आयोगातून जे अंदाजपत्रक बनवलं होतं ते वाढीव काम तर नाहीच आहे, परंतु अगोदर ग्रामनिधीमधून जे काम झालेलं आहे ते काम देखील त्या ठिकाणी कमी पडतंय म्हणून त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे। प्रतिनिधी जयेश जाधव, NTV न्यूज मराठी, कर्जत, रायगड।